काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती झाल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी केली। मुंबईतल्या 227 जागांपैकी 62 जागा या वंचित बहुजन आघाडी लढवणार असल्याचं सपकाळांनी म्हटलं आणि त्याचबरोबर 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा समविचारी पक्ष एकत्र येत आहोत असंही त्यांनी म्हटलंय। निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस वंचित आघाडी येत्या काळात एकत्रित काम करेल, तर महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा 10 जागांवर लढणार आहे, तर उर्वरित 150 ते 155 जागा काँग्रेस आणि मित्रपक्ष लढवण्यावर एकमत झालंय। 2017च्या निवडणुकीत मुंबईत काँग्रेस 31 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती, तर काँग्रेसला मुंबईत मुस्लिम उत्तर भारतीय आणि काही दलित मतदारांचा आधार आहे। वंचित बहुजन आघाडीचा दलित, आंबेडकरी, झोपडपट्टी आणि इतर कामगार वर्गात प्रभाव आहे। दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास मतांचं विभाजन होण्याचा धोका होता, त्यामुळे एकत्र येत मतांचं एकत्रीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे। वास्तव पाहता काँग्रेस वंचित आघाडी एका हाती सत्ता स्थापन करेल अशी शक्यता फार कमी आहे। मात्र आता महायुती, ठाकरे बंधूंची युती आणि आता ही तिसरी मोठी ताकद म्हणून समोर आलेली काँग्रेस वंचित आघाडी यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे आणि याचे प्रत्येक अपडेट झी 24 तास तुमच्यापर्यंत पोहोचवणार।